टीम कडून खेळताना दिसतोय. चंदू पाटील, विनय पाटील, सुनील म्हात्रे, त्याच्यानंतर हितेश म्हात्रे सुद्धा आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. स्ट्रायकिंग इनला आहे सागर पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग इनला बॅट्समन एक डावकूर याचा फलंदाज, एक जिनियर ऑलराउंडर साई मल्हार. या टीमचा प्रणित म्हात्रे. तीन शॉट करायसाठी तुझे ना हितेश म्हात्रे. चला, हितेश म्हात्रे न बक्षिसाची घोषणा केलेली आहे. प्रणित म्हात्रेनं लगातार 3 षटकार जर ठोकले तर हितेश भानुदास म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. विकेट किपर चंदू पाटील. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, शॉट कव्हर आणि मिड ऑफ नाहीये. मिड ऑनला तुम्ही पाहताय विनय पाटीलला. पहिलाच बॉल सुनील म्हात्रेचा. पहिलाच बॉल जड मध्ये होता, अगदी खोलबट टप्प्याचा बॉल. फक्त सॉफ्ट हँडेडने बॅटचा चेहरा दाखवला सागर पाटीलनं. ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ वरून बॉल लंगावला. हितेश म्हात्रेनं अडवलेला आहे आणि या सिंगल नंतर मात्र अकाउंट ओपन केलेला आहे सागर पाटीलनं. आणि 1 रनच्या मदतीनं संघाचा श्री गणेश झालाय. ज्यावेळेस तुम्ही डावकुरे आणि उजव्या हाताचे फलंदाज ज्यावेळेस कॉम्बिनेशन असतो मैदानामध्ये, त्यावेळेस मात्र थोडीशी डोकी असते फिल्डिंग सजवण्यासाठी. आणि तेच चित्र आपल्याला सातत्याने या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आता स्ट्रायकिंग इनला प्रणित म्हात्रे गेलाय. क्षेत्ररक्षणाची व्यूव्हरेजन अगदी बदलावी लागली सुनील म्हात्रेला. आता मिड ऑन आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. डीप मध्ये तुम्ही पाहता मिड विकेटला एक प्रोटेक्शन आहे हितेश म्हात्रे प्रणित म्हात्रेच्या विरोधामध्ये. आणि डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑफला प्रताप ठाकूर. यावेळेस पहा चेंडूला येऊ दिला, त्यानंतर बॅटचा चेहरा खोलला. अगदी सॉफ्ट हँडेडने फक्त पुश केला, ढकलला बॉलला ऑन साइडला. शॉट मिड विकेटच्या दरम्यान तोपर्यंत ऑन दी मार्क. सिंगल मात्र कंप्लीट झाली प्रणितच्या बॅट मधून. सिंगलनं दोन्ही फलंदाजांना मात्र आपलं स्वतःचा अकाउंट उघड केलेलं आहे. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 2. भारतीय संघाचा एक महत्वाचा आकडा 2. टीमची धावसंख्या. पुण्याल रेंजचा बॉल पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे प्रताप ठाकूर. वाह, सर्वाधिक बेस्ट फिल्डर कोपरखेरणे गावचा चित्ता. आणि तिथे पोहोचलाय चित्ता आणि खूप चांगला झेल टिपला प्रताप ठाकूरनं. फलंदाज बाद. पहिली विकेट पडली. पहिल्या विकेटचं पतन सागर तंबूच्या आश्रयाला. बेटा श्री गणेश टीमचं नेतृत्व करतो, परंतु आज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय करण रॉयल्स या टीमचं मात्र प्रतिनिधित्व करत आहे. 3 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 2. आणि याच दरम्यान या ठिकाणी किमू ब्लास्टर्स या टीमचे संघमालक आहेत आदरणीय श्री अमोल अगसकर यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मी कोपरखेरणे प्रीमियर लीग 2022 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस पहा खूप चांगला सेन्सिबल क्रिकेट आपल्याला आतापर्यंत या ओव्हर मध्ये पाहायला मिळाला. सिंगल्सनं अगदी धावा बनवायची सुरुवात झाली आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती रन झालेले आहेत 3.
3 रन स्कोर कार्ड वरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. खूप चांगली बॉलिंग सुनील म्हात्रेनं पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पेश केले. एक आयकॉन खेळाडू आहे, कॅप्टन आहे टीमचा. जबाबदारी जास्त आहे आपल्या टीमची आणि ती जबाबदारी अगदी निभावत असताना या मॅच मध्ये सुनील म्हात्रे. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी यावेळेस पास स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय अगदी प्लॉटच्या बाहेर का काय. हो, एक टप्पा घेत बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पवन वेटाच्या बॅट मधून येतोय चौकार. चला, त्याच दरम्यान अमोल आगसकर यांचा शुभ सन्मान केला जाईल. आमचे संतोष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते किमू क्षितिज ब्लास्टर्स या टीमचे संघमालक अमोल आगसकर यांचा शुभ सन्मान केला जातोय. संतोष म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये टीमची धावसंख्या 7. यावेळेस खूप चांगला फटका, क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक, मादक सौंदर्य दाखवलंय स्ट्रोक वरती. पवन वेटानं बॉल बॅक टू बॅक सीमारेषेच्या बाहेर चौकार. ₹1000 कॅश प्राइज दिलं जाईल बॅट्समॅनला फुलचंद पाटील यांच्याकडून. त्यानंतर पवन वेटाला लगातार 3 षटकारांसाठी भरत पवाड यांच्याकडून ₹500 कॅश प्राइज दिलं जाईल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 11 आणि द्वारकानाथ जगताप यांच्याकडून प्रत्येकी लगातार 2 षटकारांसाठी ₹1000 कॅश प्राइज दिलं जाईल. त्याचबरोबर फुलचंद पाटील यांच्याकडून सुद्धा लगातार 2 षटकारांसाठी ₹1000 कॅश प्राइज दिलं जाईल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 11ला 1 विकेटचं नुकसान झालंय. सागर पाटील तंबूच्या आश्रयाला परतला. त्याच्या बॅटमधून आपण 1च रन पाहिली 2 बॉलमध्ये. त्यानंतर मात्र पवन वेटा जसा आला तशा खोऱ्यानं आता धावा करायला सुरुवात केलेली आहे करण रॉयल्स या टीमनं. आता मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी यश प्रदेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग इनला आहे प्रणित विश्वनाथ म्हात्रे. फुल्लर लेनचा बॉल अगदी मेजवानी होती परंतु पंचांचा इशारा तो स्क्वेअर लेग पंच आहेत महेश कराळे यांच्याकडून इशारा नो बॉलचा. भीमर कमरेपेक्षा वरती बॉलची पिचिंग झाल्यानंतर मात्र पंच इशारा करतात की उघडा डोळे बघा नीट पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि ही फ्री हिटची संधी प्रणित म्हात्रेकडे आहे. 1 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती रन झालेले आहेत 12. चला मित्रांनो, अंपायरचे आर्ग्युमेंट करू नका प्लीज. फ्री हिटची संधी आहे. यश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती वरती विकेटने बॉलिंग करतोय. यावेळेस खूप चांगला बॉल, खूप चांगली लाईन होती आणि ते शरीरपती गोलंदाजी लेग बायच्या स्वरूपामध्ये पंच इशारा करतायत. 1 रन आली आणि 1 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती रन झालेले आहेत 13. पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन आल्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये पहिला बॉल नो बॉल टाकलाय परंतु नो बॉलला अगदी समाचार घेता आला नाही प्रणितला. फुलर लेनचा बॉल होता, विकेट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क त्या चेंडूवरती झाला नाही.
आता स्ट्रायकिंगला पवन वेटा ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आलेले आहेत आणि तो खेळतोय 8 या धावसंख्येवरती. यावेळेस हेलिकॉप्टर ऑफ ड्राय केला, लॉंग द कार्पेट चेंडू झाला, लॉंग ऑफला खूप चांगली फिल्डिंग, परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरपंचांचा इशारा येतोय, खणखणीत चौकार. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु लॉंगॉनला सुनील मात्रे अगदी अभेद्य पहाडासारखा उभा, खूप चांगला झेल टिपलेला आहे आणि इथे संपलाय पवन वेटाचा खेळ. फलंदाज बाद. आणि प्रणित मात्रेच्या जोडीला आलाय. 2 झटके लवकर लागलेले आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला झटका लागला, पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सागर बाद झाला. त्यानंतर मात्र पवन मेटाने सुरुवात चांगली केली होती, परंतु बिगिट करण्याच्या नादामध्ये ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला खूप चांगला झेल सुनील मात्रे कॅप्टनने टिपला आणि दुसऱ्या विकेटचं पतन झालं. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळलाय. 1 रन तर मिळेल. गिरीश गायकवाड ऑन द मार्क. 1 रनच्या साहाय्यानं मात्र आपलं अकाउंट उघडं केलेलं आहे आणि 1 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती रन झालेले आहेत 18 धाबा झालेले आहेत. 2 गडी बाद. टॉस जिंकलाय जोध रायडर्स या टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांना घेतलेला आहे. सुरुवात चांगली झालेली आहे जोध रायडर्सची, कारण रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट प्राप्त करणं क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं. फुलर लेनचा बॉल आणि त्याला फेकून दिलाय. वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या बाहेर. प्रणित मात्रेच्या बॅटमधून अन अकॅडमी क्रॅकिंग षटकार. या षटकातला शेवटचा बॉल आहे. यश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु खूप चांगली लाईन होती यश पाटीलची. बीट करून चालले विकेट किपर चंदू पाटीलच्या हातामध्ये. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना करंज रॉयल्स या संघाची धावसंख्या आहे 2 गडी बाद. 12च्या सरासरीनं 24 धावा. दोन गडी बाद 24. तोपर्यंत ऐकूया डीजे कडून एक चांगलं गीत. कोपर खेळणे प्रीमियर लीग, कोपर खेळणे प्रीमियर लीग, कोपर खेळणे प्रीमियर लीग.
KKPL कोपर खेरणे प्रीमियर लीग KKPL कोपर खेरणे प्रीमियर लीग चौका मार तू सिक्सर मार घे तू विकेट जरा कोपर खेरणे ग्रामस्थांनी ठेविली क्रिकेट टूर्नामेंट हा चौका मार तू सिक्सर मार घे तू विकेट जरा कोपर खेरणे ग्रामस्थांनी ठेविली क्रिकेट टूर्नामेंट. संजय रानकर यांच्या मुखातून हे संगीत गायलेलं आहे. कोपरखिरणे प्रीमियर लीगचं हे शीर्षक गीत. स्वतःचा दुसरा आणि संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आयकॉन खेळाडू कॅप्टन सुनील माद्रे. यावेळेस पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे आणि तिथे खूप चांगला रिले कॅच, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला प्रयत्न होता, झेल तर टिपला होता. हर्ष मात्रेनं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पंचांचा सिग्नल आलाय. हा चौकार. अगदी कॅच चांगल्या पद्धतीनं पकडला होता. बॉडी बॅलन्स त्यांचं संतुलन बिघडलं होतं, त्याच्यामुळं थ्रो केला रिले कॅच घेण्यासाठी लॉंग ऑफच्या फिल्डरकडे, परंतु बेसावधपणा आपल्याला जाणवला. आणि ऑस्ट्रेलियन रणनीती असते क्रिकेटमध्ये, ही वापरली होती. खूप चांगला झेल, परंतु या चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 28. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंपांच वळतील. येस, व्हाईट बॉल. हरेश कराळे सर आहेत कर्जतचे आणि त्यांच्या जोडीला आहे मनोज विचारे मॅन फ्रॉम ऐरोली. पुन्हा एकदा सुनील. स्ट्रायकिंगला आहे गिरीश गायकवाड. यावेळेस फटका बसलाय. स्वतः फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु पोचला नाही सुनील माद्रे. स्टार्टअप तर चांगलं घेतलं होतं, परंतु त्यानं नंतर अंदाज पकडला की मी बॉल पर्यंत पोहोचू शकणार नाही, त्यामुळे ते स्टार्टअप सोडलं त्यानं आणि 1 रन कंप्लीट झाली. 1 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती. 30 रन कंप्लीट. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे मैदानामध्ये. 2.2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 30. प्रणित म्हात्रे आणि गिरीश गायकवाड हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. यावेळेस लवर फुलटॉस फक्त दिशा दिली, ऑफ ड्राईव्ह केलाय आणि सिंगल कंप्लीट झाली. सिंगल स्ट्राईक रोटेट झाली. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 31. आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे 31. अजूनही या ओव्हरचे 3 बॉल शिल्लक आहेत. तुम्ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहतोय. एक स्वीपर कव्हर आहे. डीप मध्ये लॉंग ऑफ, डीप मध्ये लॉंग ऑफ, डीप मध्ये मिड विकेट आणि डीप मध्ये स्क्वेअर लेग. यावेळेस ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय. फक्त सिंगल बॅटच्या बॉटम एजला बॉल लागलाय आणि गिरीश गायकवाडच्या बॅट मधून सिंगल आली. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 32 ला 2. सुनील राऊंड द विकेटने बॉलिंग करतोय प्रणित साठी. यावेळेस शॉर्ट बॉल होता, हुक केला, फाईन लेग होता, पण त्याला बीट करून चाललाय. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल. चौकार.
टप्पा पडल्यानंतर बाउन्सर घेत मात्र इथे दिवसा ढवल्या 1 रनची चोरी लेग बायच्या स्वरूपामध्ये आणि या 1 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 2 गडी बाद. करण रॉयल संघाची धावसंख्या 37. पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 या आकड्यावरती. शेवटचे 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये आता रन मात्र अगदी खोऱ्यानं बनवावे लागते. कारण मित्रांनो या मैदानाचा जर इतिहास सांगितला तर काल 94 धावा झाल्या होत्या. 95 धाबांचं लक्ष्य होतं. ही खेळपट्टी मी म्हणेन आता फलंदाजांना साथ देते. क्रिकेटची देवता काल खेळपट्टी मात्र करणदेवी टायगर्स या टीमचा 40+ खेळाडू जितेंद्र म्हात्रेले पावली असं म्हणायला काही हरकत नाही. खेळपट्टीनं अगदी जादू दाखवली आणि जितेंद्र विष्णू म्हात्रेनं एकाच ओव्हरमध्ये 1 रन न घेता मेडन ओव्हर टाकले आणि विकेट हॅट्रिक घेताना 5 विकेट्स त्यांना एकाच ओव्हरमध्ये प्राप्त केले. खूप चांगली व्हिडिओ ती व्हायरल झाली काल रात्रीच्याच दिवसामध्ये. नवी मुंबईच्या सर्व ग्रुपवरती ती व्हिडिओ व्हायरल झाली होती. यावेळेस पहा खूप चांगली बॉलिंग बंटीजी पुलावर लेनचा बॉल. प्रणित मात्र ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग करता तुमचं पदलाली तर थोडंसं हलतं असावं लागतं. तुमचा डावा पायचा हा जर हालचाल झाली नाही तर स्ट्रोक सिलेक्शनला तुम्हाला बऱ्याच अडचणी येत आहेत आणि तसंच घडतंय प्रणित म्हात्रेच्या बाबतीत. यावेळेस पा पिचिंग झाल्यानंतर सोडून दिलाय बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंच विचारे सरांचा आणि 1 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 38 धावा. थोडीशी फिल्डिंग प्लेसमेंट मध्ये बदल. शॉट कव्हरला 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हरला ठेवण्यात आलेला आहे विनय पाटीलला. यावेळेस फटका चांगला आहे. गॅप मधून बॉल चाललाय 2 क्षेत्ररक्षणाला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रणित म्हात्रेच्या बॅट मधून येतोय KKPL चौकार. टायगर्सनं खूप चांगला खेळ केला. त्याच्यामध्ये टीमचे कॅप्टन रोहित म्हात्रेनं 48 धावांची एक बहारदार केली. ही हायलाइट्स राहिली कालच्या दिवसामध्ये आणि खास करून जितेंद्र म्हात्रेनं प्रेक्षकांची मन जिंकली. स्पर्धेतली पहिली हॅट्रिक संपादन केली. 5 विकेट हॉल एका ओव्हरमध्ये.
यावेळेस पुन्हा एकदा गॅप मधून चाललाय नशिबाचा चौकार, परंतु रन कशा येऊन द्या, धावा येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक प्रणीतच्या बॅट मधून KKPL चौकार. संख्या आहे 46 धावा 46. 2 विकेटचं नुकसान झालेलं आहे. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 झटके दिल्यानंतर मात्र चांगली पार्टनरशिप बिल्ड केली जाते. तिसऱ्या गड्यासाठी चांगली भागीदारी प्रणित म्हात्रे आणि गिरीश गायकवाड या 2 बॅटर करून आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 मध्ये हर्ष म्हात्रे. 3 बॉलचा खेळ संपलाय, अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. फुलर लाईनचा बॉल, क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही. बॉल लॉंग ऑनच्या डोक्यावरून तिथे हितेश मात्र क्षेत्ररक्षक होते, ते बनले प्रेक्षक आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. अन अकॅडमी KKPL षटकार. रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 52. वादला पूर्वीची शांतता आता संपली मी म्हणेन. यावेळेस पहा पिचिंग झाल्यानंतरही चांगली संकेत असतात मित्रांनो. चांगलं क्रिकेट प्रणित म्हात्रे आज प्रेक्षकांना तल्लीन करतोय. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा टाकावा लागेल हर्ष म्हात्रेला हा बॉल. टीमची धावसंख्या 53. फुलचंद पाटील आणि लगातार 2 षटकारांसाठी त्यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस, परंतु इथे हितेश मात्रेनं अगदी जमिनीलगत झेल टिपलाय. कुठलीही चूक न करता चांगला झेल टिपलाय. संपलाय मात्र प्रणित म्हात्रेचा खेळ. तिसरा धक्का. जगताप यांच्याकडून मात्र घोषणा केली जाते लगातार 2 षटकार करण रॉयल्सच्या कुठल्याही फलंदाजांना मारले तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. नवीन फलंदाज सुमित वेडा. 3 गडी बाद झालेले आहेत. 53 धावा अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे ओव्हर नंबर 4 मधला. हर्ष म्हात्रेनं मात्र आता अडथळा होता आपल्या टीमसाठी, त्या अडथळ्याला दूर केलाय. खोऱ्यानं धावा ओढत होता प्रणित म्हात्रे, त्याला बाद केलाय. एक महत्वाची विकेट हर्ष म्हात्रेनं प्राप्त केली या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला आता सुमित वेडा. शेवटचा बॉल हर्ष म्हात्रेचा खेळण्यासाठी. यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील झाले होते, परंतु पंच सांगतायत की पिचिंग झाल्यानंतर लेग स्टिकला हा बॉल मात्र साठून जाणार असावा. आणि नॉट आउटचा इशारा. अशा पद्धतीनं 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे 53ला 3. तोपर्यंत ऐकूया डीजे कडून एक चांगलं गीत.
विजू पाटील हॅट्रिक झाला. कोणला? प्रतापला ना. बोल. नंतर ना समीर कडून कधी कधी 1000 5000 ना. त्याचं काय त्याचं नाव? विजू. हा ठीक आहे. चला प्रताप ठाकूर साठी सुवर्ण संधी आहे. विजू पाटील यांच्याकडून हॅट्रिक जर घेतली तर 2500 आणि समीर ठाकूर यांच्याकडून मात्र 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. फटका चांगला आहे. स्वीपर कव्हरला बॉल अडवतोय. खूप चांगला क्षेत्ररक्षण आणि ते पहा खूप चांगलं कलेक्शन विकेट किपरच्या भूमिकेत चंदू पाटीलनं चांगलं कलेक्शन केलं. डायरेक्ट हिट केला आणि फलंदाज सुमित वेटाला बाद केलाय. चौथा धक्का करण रॉयल्स या टीमला 4 गडी बाद. टीमची धावसंख्या 55ला 4. विजू पाटील यांच्याकडून जर प्रताप ठाकूरने हॅट्रिक घेतली या ओव्हरमध्ये तर 2500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल आणि समीर ठाकूर यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. म्हणजे 7500चा धनी ठरेल जर प्रताप ठाकूरनं या ओव्हरमध्ये हॅट्रिक घेतली तर. काल जितू मात्रेनं 3500 कमवले त्या ओव्हरमध्ये. 3500ची ती ओव्हर तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिले आणि पहिल्यांदा मित्रांनो क्रिकेटच्या कोपरखेरण्याच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहिले जाईल असा इतिहास रचला. मेडन विकेट हॅट्रिक 5 विकेट. यावेळेस पाव उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. आणखीन एक विकेट मिळू शकते परंतु पहा खराब फिल्डिंग. बॉल सीमा पार. चौकार. संधी प्राप्त झाली असते. संधी तयार झाली असती हॅट्रिक साठी. अशा कॅचेस घेणं गरजेचं आहे. टीमची धावसंख्या 59. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. खरोखर संधी चालून आली असती. खराब फिल्डिंग आणि लगेच बदली. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली जाते. आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल आली. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 60. शेवटचा बॉल या इनिंगचा. चार गडी बाद 60 धावा. प्रताप राऊंड द विकेट. स्ट्रायकिंग ला गिरीश गायकवाड. यावेळेस टर्न केला बॉल. अगदी फिंगर्स रोल्स केले होते आणि ते रनआउटच्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद. परंतु पंचांचा इशारा व्हाईट बॉल. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. 5व्या विकेटचं पतन. 5 गडी बाद. टीमची धावसंख्या 62. वाईड ना 61. टीमची धावसंख्या आहे 61. अजूनही शेवटचा बॉल आहे. नवीन फलंदाज लोकेश. अगदी फिंगर्स रोल झाले होते परंतु लाईन चुकीची होती. ऑफसाइड ऑफ स्टंप. पिचिंग झाल्यानंतर जास्त बाहेर वळाला हा बॉल. त्याच्यामुळेच पंचांना दंडित केलं या बॉलरला. यावेळेस पुन्हा स्विंग इन द मिस. परंतु विकेट किपरने लाईन मिस केली परंतु रन आउट मात्र होईल. बॉलर इंडला गिरीश गायकवाड. 6 गडी बाद
61-62 रनचं लक्ष आहे या मॅच मध्ये जोध रायडर्स या टीम समोर. तोपर्यंत ऐकूया डीजे कडून एक चांगलं गीत. प्रत्येक ओव्हरमध्ये 12-13 रन बनवायचे आहेत करण रॉयलच्या विरोधामध्ये. आणि या मॅच मध्ये कोण जिंकेल कोण हारेल हे ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन आणि ऐकूया आमच्या कॉम्बॉक्समध्ये एक उदयमुख आवाज कोपरकेरण्याचा किरण म्हात्रे यांचा. तोपर्यंत धन्यवाद. हॅलो, धन्यवाद उमेश म्हात्रे. हॅलो, जोध रायडर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केला होता, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. करण रॉयल्स संघाला. करण रॉयल्स संघाकडून आघाडीची जोडी सागर व प्रणित अशी आघाडीची जोडी. सागर वैयक्तिक 1 धाव काढून बाद झाला होता, तर प्रणित 27 धावा काढून खिंड लढवत होता. चला बॅट्समॅन प्लीज चला, क्षेत्ररक्षण लावायचं कृपया. त्यानंतर पवन वेटानं मात्र 4 चेंडूमध्ये 12 धावा ठोकून काढल्या होत्या. त्यानंतर गिरीश गायकवाड 7 चेंडूमध्ये 8 धावा काढल्या होत्या. सुमित वेटा आला होता, त्याने 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव काढली होती. त्यानंतर विकास पाटील 2 चेंडूमध्ये 4 धावा काढल्या होत्या. अशा या 61 धावा आणि 62 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे, ते म्हणजे जोध रायडर संघापुढे.
जो रायटर संघाकडून आघाडीची जोडी हळवार पायाने मात्र मैदानाच्या दिशेने येताना दिसते. जितेंद्र म्हात्रे तर त्याला साथ देण्यासाठी एक इन्फॉर्म बॅट्समन विनय पाटील मात्र स्ट्राईकला येतोय. दोन्ही खेळाडू चेरेदेव संघाकडून खेळणारे असे हे उत्कृष्ट खेळाडू 62 धावाच्या आव्हानाला सडेतोड उत्तर देण्यासाठी आघाडीची जोडी मैदानात हजेरी झालेली आहे. तर क्षेत्ररक्षण लावण्यात कार्य चालू आहे. त्यानंतर वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं मॅन्डेटरी ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये घेऊन येतोय कैलाश वेटा, एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते असा हा कैलाश वेटा. 40+ संघाकडून सातत्याने क्रिकेट खेळणारा असा हा खेळाडू, ज्याच्या मनगटामध्ये 6च्या 6 चेंडू निरनिराळे म्हणजेच व्हेरिएशन असणारे असे चेंडू कैलाश वेटा यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील. कॅप्टन प्रणित पाटील म्हात्रे यांना मात्र कैलाश वेटा यांना पाचारण केलं. पहिल्या मॅन्डेटरी ओव्हर म्हणजे पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी कैलाश वेटा यांच्यावर जिम्मेदारी दिलेली आहे. वैयक्तिक पहिलं समालोचन कक्षाकडून मारा करेल विनयसाठी. राईट आर्म ओव्हर. पारापूर्णांक 4च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील. वैयक्तिक पहिला चेंडू कैलाश टू विनय. 9-10 पावलांचा स्टार्ट घेऊन कॉमेंट्री बॉक्स सेंड करून मारा करेल विनयसाठी. पहिला चेंडू कैलाश, जोरकस मारायचा प्रयत्न, सुंदर प्रयत्न, थोडासा शपलिंग होते, फंबल होतोय. एक धाव मिळते. एका धावेने संघाचा विनयचा श्री गणेशा होतोय. संघ पोहोचतोय 1 वर. 12.4च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील. तर ह्याच धावा मात्र कैलाश वेटा यांना रोखाव्या लागतील. यॉर्कर पद्धत चेंडू, सुंदर चेंडू, पप्प्याला मात्र चकवून जातोय. एक धाव मिळतोय. संघ पोहोचतोय 2 वर. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 2. तिसरा चेंडू पुन्हा एकदा कैलाश घेऊन निघतोय विनयसाठी. सुंदर फटका बघूया. पवन फील्ड करतोय. एक धाव मात्र मिळते. संघ पोहोचतोय 3 वर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3. पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर 1 व तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते कैलाश वेटा यांच्या माध्यमातून. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 3. या षटकातील चौथा चेंडू घेऊन निघतो कैलाश. जोरकस मारण्याचा प्रयत्न, सुंदर फटका, मिडॉनच्या डोक्यावर उडून देतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 वर. या डीजे पॉवर प्लेच्या षटकातील 4 चेंडू पूर्ण. 4 चेंडूचा समाप्त तर धावसंख्या बिनबाद 7. या षटकातील 5वा चेंडू थोडासा कानमंत्र देतोय विनय. जितेंद्र याला 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा कैलाश निघतोय. 9-10 पावलाचा स्टार्ट घेऊन पप्प्यासाठी. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडूची उंची मात्र थोडीशी खाली राहिली होती. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या त्याच ठिकाणी धावसंख्या 7 वर. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु अपील केली होती. दाद मात्र फेटाळतात बघूया. परंतु प्रयत्न होता सागर याचा. असफल असा प्रयत्न. थोडीशी फंबलिंग झाली होती कॉल मध्ये.
एका षटकाची सांगता होतं, एक षटक मात्र पूर्ण होतंय. धावसंख्या मात्र स्थिर धावसंख्या त्याच ठिकाणी धावसंख्या 7 वर. 12.4च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील. सुंदर गोलंदाजी, पहिलं षटक टाकलं कैलाश वेटाळ्यानं, अवघ्या 7 धावा दिल्यात. सुंदर गोलंदाजीचा नमुना सादर केला आपल्या संघासाठी कैलाश वेटाळ्यानं. एक चांगला निर्णय प्रणित म्हात्रे यांचा, करण रॉयल संघाचा कर्णधार. पहिलं षटक ज्याच्यावर जिम्मेदार दिले होते असा हा कैलाश वेटाळ एक चांगल्या प्रकारे मात्र चेंडू टाकतोय. श्री तुकाराम आगसकर यांचा मंचावर आगमन, आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं. विकास पाटील आमच्या मंडळाचे श्री विराज वेटा यांच्या हस्ते श्री तुकाराम आगसकर यांचा यथोचित सन्मान केला जाईल. पहिला चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, एक धाव मिळतो, दुसरी धाव घेण्याची तयारी मात्र दाखवत नाही. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय गिरीश, माफ करा पवन. एका धावेने संघ पोहोचतोय 8 वर. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू तयार होतोय. वॉटर टँक एड करून मारा करेल जितेंद्र साठी. एक षटक व एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. पुन्हा एकदा तयार होते विकास, सामना करेल जितू. जोरकस मारायचा प्रयत्न, चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर, धावसंख्या मात्र त्याच ठिकाणी अडकून पडले 8 वर. एक षटक व 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. तिसरा चेंडू विकास. चोरकस मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेऊन गेलेली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव मात्र मिळते. एका धावेने संघ पोहोचतोय 9 वर. संत अशी सुरुवात म्हणावी लागेल. पहिलं षटक टाकलं होतं कैलाशाने, त्याने 7 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक विकास 3 चेंडू अवघ्या 2 धावा खर्च केलेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल विनयसाठी. मोठे बंधू छोटे बंधू. या षटकातील चौथा चेंडू 9-10 पावलांचा स्टार्ट घेऊन विकास निघतोय विनयसाठी. सुंदर फटका, बघूया बॅटची कडा घेऊन गेली होती परंतु सागरच्या हातामधून मात्र झेल निसटतोय. एक जीवनदान विनयाला. एका धावेने संघ पोहोचतोय 10 वर. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी. धावसंख्या मात्र 10. 62 धावांचं आव्हान. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा विकास तयार होतोय जितूसाठी. हा चेंडू स्टेट हिट आणि मात्र साइड स्क्रीनला मात्र चेंडू आदळतोय. षटकार मिळतोय जितू व संघाला. संघ पोहोचतोय 16 वर. सुंदर चेंडू कडा घेऊन गेला परंतु सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव मात्र पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याची तयारी दाखवत नाहीयेत. दुसरी धाव सुद्धा पूर्ण खराब थ्रो म्हणावी लागेल.
2 धावेने संघ पोहोचतोय 18 वर. 2 षटकांची सांगता होते. 2 षटक मात्र पूर्ण होत आहेत. बिनबाद 18. सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल करण रॉयल संघाची. अठरा चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी होते स्वतः कर्णधार प्रणित म्हात्रेंसाठी एक सुवर्ण संधी. या षटकात जर 3 विकेट म्हणजे तिहेरी बळी हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयांचं रोख पारितोषिक मनीष पाटील यांच्याकडून. एक बक्षिसांचं वर्षाव करतायत आपल्या परम मित्रासाठी मनीष पाटील. तिसरं षटक घेऊन येतोय स्वतः कर्णधार प्रणित विश्वनाथ म्हात्रे. 18 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. एक चांगली संत अशी सुरुवात म्हणावी लागेल जितेंद्र म्हात्रे व विनय पाटील यांच्या द्वारे. तिसऱ्या षटकातील श्री फुलचंद पाटील यांच्याकडून जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. एक बक्षिसांचा वर्षाव पाहायला मिळतोय. प्रणित साठी सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक मनीष कडून 2000, हॅट्रिक श्री फुलचंद पाटील यांच्याकडून 1000. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू प्रणित निघतोय विनयसाठी. सुंदर चेंडू कडात घेऊन जातोय. बाकीचं काम सागर करतोय. बाद होतोय विनय. पहिला हादरा करण रॉयल संघाला. पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय सुनील म्हात्रे. ज्याच्या मनगटामध्ये एक सुपर एबिलिटी असा हा खेळाडू सुनील म्हात्रे मात्र क्रीज मध्ये येतोय. समीकरण 17 चेंडू आणि 44 धावा. या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय प्रणित. सुंदर फटकावला चेंडू. सुमित वेटा फील्ड करतोय. 1 धाव मात्र मिळते. एका धावेने संघ पोहोचतोय 19 वर. सोळा चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. अजूनही मॅच मात्र 50-50% चाललेली आहे. सुंदर फटका इनसाइड आणण्याचा प्रयत्न. दुसरी धाव मात्र सहजरित्या पूर्ण करतात. 2 धावा सहजरित्या पूर्ण करतात. संघ पोहोचतोय 21 वर. 2 षटक व 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. 1 बाद 1. ओके, एक शॉर्ट रन आहे म्हणजे धावसंख्या 20. सुंदर चेंडू. ब्लॉकआउट पद्धत चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये स्वतः फील्ड केलं होतं प्रणित म्हात्रेनं. 1 धाव मात्र काही रोखू शकत नाहीत. एका धावेने संघ पोहोचतोय 21 वर.
ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेने संघ पोहोचतोय 22 वर. चौदा चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. 14-40. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी, खराब लेंथ पाहायला मिळते प्रणित म्हात्रे यांच्या माध्यमातून. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. पुन्हा एकदा संघ पोहोचतोय एका धावेने 25 वर. माफ करा 23 वर. समीकरण 14 चेंडू आणि 39 धावा या षटकातील. सुंदर फटका. पप्प्या मात्र थांबणार नाहीये. चेंडू आउट ऑफ पार्क. षटकार. एकोणतीस वर शेवटचा चेंडू. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पहिलं षटक टाकलं होतं कैलास यानं, अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक टाकलं होतं विकास पाटील यांना, 11 धावा खर्च केल्या होत्या. आता मग तिसरं षटक 5 चेंडू मध्ये प्रणित मात्र 11 धावा खर्च करतोय. शेवटचा चेंडू. सुंदर चेंडू रोखून ठेवतोय पप्प्याला. षटक पूर्ण. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-29. आता मात्र समीकरण 12 चेंडू आणि 33 धावांचं. बारा चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. सामना अजूनही 50% चाललेला आहे. विकास पाटील यानं जर हॅट्रिक घेतली
तर मात्र 1000 रुपयाचं रोख पारितोषिक श्री फुलचंद पाटील यांच्या माध्यमातून मिळेल. एक चांगलं प्रोत्साहन आपल्या खेळाडूंना मिळते. चौथ्या षटकाला सुरुवात होते. चौथ्या षटकाला प्रारंभ होतो. पहिला चेंडू घेऊन येतोय विकास. सामना करेल सुनील. चौथ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन निघतोय. सुंदर फटका. फक्त दिशा दिली आहे. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू भरधाव वेगाने येतोय चौकारासाठी. चेंडू मात्र हवे ते बघूया. आणि झेल मात्र सुटतोय. गिरीशचा प्रयत्न होता. सूर्याचे किरण मात्र बहुतेक करून गिरीशच्या डोळ्यात गेलेले असावी. 2 धावेने संघ पोहोचतोय 35 वर. 10 चेंडू आणि 27 धावा. 10 चेंडू आणि 27 धावा. चौथं षटक. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव. डिसिजन कळवायचं काय? रिटायर्ड हर्ट की रिटायर्ड आउट? रिटायर्ड हर्ट. ओके, रिटायर्ड हर्ट ना. रिटायर्ड हर्ट दिला ना. रिटायर हटच देतील त्याच्यावर. जितेंद्र मात्र बहुतेक रिटायर्ड हर्ट असावा. रिटायर्ड हर्ट. ओके ओके सर. दहा चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. आताच पाहिलं आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक रूल ऍड झालेला आहे. रिटायर्ड आउट, जो पहिला रिटायर्ड आउट झाला असेल तर अश्विन, रविचंद्रन अश्विन रिटायर्ड आउट झाला होता. असे कित्येक नियम मात्र फेरबदल करतायत, पण पप्प्या मात्र रिटायर्ड हर्ट होतोय. समीकरण 10 चेंडू आणि 27 धावा. या षटकातील तिसरा चेंडू विकास घेऊन निघतोय. सुंदर जोरकस मारण्याचा प्रयत्न बॅटमध्ये येत नाहीये. एक धाव मात्र मिळते. दुसरी धाव घेण्याची मात्र तयार दाखवत नाहीयेत.
नवीन फलंदाज येतोय हितेश म्हात्रे. एक अष्टपैलू असा खेळाडू, एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते असा हा हितेश म्हात्रे. धावसंख्या 36. आता मात्र समीकरण 9 चेंडू आणि 26 धावा. हितेश म्हात्रेला मात्र कमाल करावी लागेल. 9 चेंडू आणि 26 धावा. या षटकातील पुढचा चेंडू चोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि झेल चित मात्र बाद करतोय. आता मात्र कुठली चूक करत नाही गिरीश. तंबूच्या आश्रयाला निघून जातोय हितेश. बघूया आता आगीने गाडी कोणाची वेगामध्ये चालली आहे. 9 चेंडू आणि 8 चेंडू आणि 26 धावा. चौथं षटक विकास. पहिल्याच चेंडूवर मात्र चौकार मारल्यानंतर मात्र कमबॅक करतोय. दुसऱ्या चेंडूवर दुहेरी, तिसऱ्या चेंडूवर एक आणि चौथ्या चेंडूवर मात्र हितेशला बाद करतोय. एकच खंदा फलंदाज तंबूच्या आश्रयाला जातोय. एकच चांगली गोलंदाजी विकास पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या षटकातील 5वा चेंडू. 8 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. हितेशाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय बंटी. हर्ष म्हात्रे. 5वा चेंडू. 8-26. या षटकातील 5वा चेंडू. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय. 5वा चेंडू घेऊन निघतोय विकास. हर्षसाठी हा चेंडू. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. पंचांचा इशारा, तो व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक चांगली अंपायरिंग पाहायला मिळते. समीकरण 8 चेंडू आणि 25 धावा. 8 चेंडू 25 धावा. थोडीशी विचारणा होतीये क्रिकेटमध्ये. का विचारायचा मात्र अधिकार हा खेळाडूला आहे. विकास पुन्हा एकदा निघतोय. सुंदर यॉर्कर पद्धतीचा चेंडू आता बांधून ठेवतोय हर्ष याला. एक धाव मात्र मिळतीये. संघ पोचतोय 38 वर. 7-24. 7 चेंडू 24 धावा. 7 चेंडू 24 धावा. सुनील बघूया या चेंडूवर मात्र काय करतोय. शेवटचा चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू. विकास पुन्हा एकदा तयार होतोय. सुनील सामोरं जाईल. सुंदर फटका. जोरकस मारला फटका. कव्हरच्या दिशेने खेळतोय. एक धाव मात्र मिळते. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. एका धावेने संघ पोचतोय 39 वर. चौथ्या षटकाची मात्र सांगता होते. धावसंख्या 39. 6 चेंडू आणि 23 धावा. 6 चेंडू आणि 23 धावा. जवळजवळ 4 षटकार सुनील म्हात्रेला मात्र ठोकावे लागतील. 6 चेंडू आणि 23 धावा. डीजे शेवटचा षटक घेऊन येतोय गिरीश. 6 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. पहिलं षटक टाकलं तर कैलाश
वेटा यांना त्याने 7 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक टाकलं होतं विकास पाटील यांना 11 धावा दिल्या होत्या. तिसरं षटक टाकलं होतं प्रणित म्हात्रे यानं 11 धावा दिल्या होत्या व 1 गडी बाद करण्यात त्याला यश आलं होतं. त्यानंतर चौथं षटक पुन्हा एकदा विकास पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक चांगलं षटक म्हणावं लागेल. 10 धावा खर्च केला तर 1 गडी बाद करण्यात त्याला यश आलेलं आहे. शेवटचं षटक अंतिम षटक घेऊन येतोय. निर्वाणीचं डिसायडर ओव्हर म्हणता येईल. या ओव्हरला 6 चेंडू आणि 23 धावा. पुन्हा एकदा जर हॅट्रिक घेतली तर चला चला हॅलो चला प्लीज उशीर करू नका प्लीज. पवनजी चला. 6-23 पंचांच्या डाव्या बाजूने गिरीश कॉमेंट्री बॉक्स एंड करून मारा करेल सुनीलसाठी. 6 चेंडू आणि 23 धावा. पहिला चेंडू 5व्या षटकातील पहिला चेंडू 10-12 पावलांचा स्टार्ट घेऊन निघतोय गिरीश. पहिला चेंडू एज घेऊन गेलाय. बघूया चेंडू थांबतोय की नाहीये. राहुल मात्र फील करतोय परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू भरधाव वेगाने निघतोय. 4 धावा मिळत आहेत सुनील व संघाला. संघ पोहोचतोय 43. एकोणीस धावा. 5 चेंडू 19 धावा. दुसरा चेंडू घेऊन निघतो गिरीश. सुनील साठी हा चेंडू. आ हा 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 हो व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावाने संघ पोहोचतोय 44 वर. 5 चेंडू आणि 18 धावा. 5 चेंडू आणि 18 धावा. 5 चेंडू मध्ये मात्र 3 बिग हिट करावे लागतील तर संघ विजयी ठरेल. तर बघूया सुंदर फटका. बघूया हा हा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कैलाश वेटा यांच्या माध्यमातून. 4 धावाने संघ पोहोचतोय 48 वर. तिसरा चेंडू घेऊन निघतोय. 4 चेंडू आणि 14 धावा. सुंदर फटका. 1 धाव मात्र थोडीशी फंबलिंग होते. दुसरी धाव घेण्याची तयारी. बघूया दुसरी धाव सुद्धा वाऱ्याच्या वेगानं मात्र पूर्ण होते. 2 धावा मिळतात सुनील व संघाला. संघ पोहोचतोय 50 वर. आता मात्र 3 चेंडू 12 धावा. 3 चेंडू 12 धावा. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसऱ्या चेंडूवर चौकार. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा. आता 3 चेंडू आणि 12 धावा. 3-12. काय प्रेशर असेल. सुनील व गिरीश यांच्यामध्ये युद्ध पाहायला मिळतोय. एक युद्ध चालू झालं युक्रेन आणि रशिया यांच्या दरम्यान. आता हेच युद्ध एक क्रिकेटचं युद्ध पाहायला मिळतोय गिरीश व सुनील यांच्या माध्यमातून. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सुनील मध्ये एबिलिटी आहे तर सुनीलला थांबवण्याची एबिलिटी मात्र सुद्धा गिरीश मध्ये आहे. चला प्लीज प्लीज स्पीडअप करा गिरीश. 3 चेंडू 12 धावा. या षटकातील 5व्या षटकातील 4था चेंडू घेऊन निघतो गिरीश. पंचांच्या डाव्या बाजूने सुनील माफ करा. एक चांगली अंपायरिंग पाहायला मिळते. हरेश कराले एक कर्जत गावचा सुपुत्र. एक चांगली अंपायरिंग पाहायला मिळते. 4था चेंडू घेऊन निघतोय गिरीश. सुनील साठी हा चेंडू.
चोरकस मारण्याचा प्रयत्न, एकदा मात्र मिळते. दुसरी धावगेची तयारी दाखवतात की नाही हे बघायचं आहे. हर्ष मात्र धावचित बाद होतोय. 2 चेंडू 11 धावा. 2 चेंडू 11 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवर चौकार ठोकल्यानंतर मात्र तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर मात्र आपला अंकुश ठेवतोय तो म्हणजे गिरीश. 2 चेंडू 11 धावा. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलं कमबॅक करतो, चांगलं पुनरागमन करतोय गिरीश. 2 चेंडू आणि 11 धावा. हर्षाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय प्रताप ठाकूर. 2 चेंडू आणि 11 धावा. चला 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 चला, टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. चला, या मॅचला मात्र खूप उशीर होतोय. विकासजी चला प्लीज. दोन चेंडू 11 धावा. एक रोमांचक मोडवर बोलू ना लिस्ट साठी ना. मी विनंती करतो सची वॉरियर्स व साची वॉरियर्स संघाला त्यांना प्लेइंग लिस्ट फिलअप करण्यासाठी मंचावर यायचं आहे. गिरीश या षटकातील 5वा चेंडू, 5व्या षटकातील 5वा चेंडू. 2 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. सुनील स्ट्राईकवर आहे. बघूया या 5व्या चेंडूचं गुपित मात्र गिरीशच्या हातामध्ये आहे. गिरीश ते गुपित घेऊन निघतोय. 9-10 पावलाचा स्टार्ट घेऊन निघतोय. सुनीलसाठी हा चेंडू सुनीलच्या बॅट मधून निघतो मात्र उत्तुंग असा षटकार. सुंदर फटका. षटकार येतोय. पंचांचा इशारा सुद्धा येतो षटकाराचा. एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. बरोबर. जर सामना जिंकायचा असेल तर सुनीलला षटकार ठोकावा लागेल. थोडासा हाय टेम्परेचर या भूमिपुत्र मैदानावर पाहायला मिळते. तशीच हाय टेम्परेचर मॅच मात्र जोध रायडर्स वर्सेस करण रॉयल्स. सुनील थोडासा दमतोय. शर्यत अजून संपलेली नाहीये कारण की मी अजून जिंकलेलो नाहीये. शेवटचा चेंडू घेऊन निघतोय गिरीश. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू घेऊन निघतोय. सुंदर फटका. बघूया चेंडू. 1 बाउन्स. चौकार. सामना बरोबरीचा सुटतोय. सामना बरोबरीचा सुटलाय. एक गुण मात्र दोन्ही संघाला दिला जाईल. एक चांगली फलंदाजी सुनील म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते व चांगली गोलंदाजी गिरीश गायकवाड यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या डीजे